आता मला वाचताना थोडं असं का विषय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कदम मीनाक्षी अशोक बाळासाहेब बारगळे शेवगाव. कालपर्यंत आपण मराठीच्या पाठांमध्ये प्रयोग पाहिला होता. आजही आपण क्रियात्मक व्याकरण या घटकांमध्ये वाक्यांचे प्रकार अनुभवणार आहोत, शिकणार आहोत. प्रथम वाक्य म्हणजे काय हे आपण पाहूया. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण अशा शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. जर दुसरा शब्द घेतला, मी करतो, तू आहेस, याला कुठलाही अर्थ नसतो, पण मी अभ्यास करतो किंवा मी जेवण करतो, मी शाळेला चाललो, अशा प्रकारे अर्थपूर्ण अशा शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. हे आपण पहिली क्लासमध्ये शिकलेलो आहोत. आता इयत्ता 8वी मध्ये क्रियात्मक व्याकरणामध्ये आपल्याला जे काही परीक्षेचे प्रश्न आहेत स्कॉलरशिप 8वी मध्ये, ते 2 मार्काचा एक प्रश्न आहे. ह्या 2 मार्काच्या एका प्रश्नासाठी आपण या क्रियात्मक व्याकरणामध्ये वाक्याचे प्रकार अनुभवणार आहोत, शिकणार आहोत. वाक्याचे प्रकार 3 अनुषंगाने होतात. एक म्हणजे वाक्याचा अर्थपूर्ण प्रकार, दुसरं वाक्यातील क्रियापदानुसार होणारे वाक्याचे प्रकार, आणि तिसरं म्हणजे किती वाक्य एकत्र आले त्यानुसार होणाऱ्या वाक्याचे प्रकार. तर प्रथम आपण इथे वाक्याच्या अनुरोधाने, वाक्याच्या अर्थाच्या अनुरोधाने होणारे वाक्याचे प्रकार शिकणार आहोत. त्यामध्ये पहिलं म्हणजे विधानार्थी वाक्य. विधान कसं म्हणायचंय की जे आपण बोलतो त्याला आपण विधान म्हणतो. पण बोलताना त्यामध्ये शब्दांचा समूह, वाक्याचा आपण पूर्ण उच्चार करतो त्याला आपण विधान असे म्हणतो. त्या विधानाला ज्या वाक्यात केवळ विधान असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आता दिवसभरामध्ये आपण हजारो शेकडो वाक्य बोलत असतो. मग त्या वाक्यामध्ये विधानार्थी वाक्य बोलतो आपल्याला समजलं पाहिजे. किंवा वाक्यात विधान आहे तर विधानार्थी वाक्याचे म्हणतात. उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो, त्याचबरोबर मी जेवण करतो, मी ऑनलाईन पुस्तकाचा अभ्यास करतो, मी शाळेत जातो. या प्रकारचे जे अर्थपूर्ण वाक्य आहे, अर्थपूर्ण विधान आहे, त्याला विधानार्थी वाक्य म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार वाक्याच्या अनुषंगाने, वाक्याची अर्थाच्या अनुषंगाने होणारा प्रकार तो म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. आपल्याला नेहमी दिवसभर खूप प्रश्न पडतात, पण तो प्रश्न म्हणजे प्रश्नार्थक वाक्य हे आपल्याला लक्षात येत नाही. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. आणि प्रश्नार्थक वाक्य नक्की लक्षात ठेवायचंय की प्रश्नार्थक वाक्यामध्ये नेहमी प्रश्नचिन्ह दिलं गेलं पाहिजे. प्रश्नार्थक वाक्यामध्ये तू शाळेत जातोस का, तुला कोणता नट आवडतो, तुला कुठली सिरियल आवडते, कोणत्या पुस्तकं तुला आवडतात, तुझा आवडता पदार्थ कोणता, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. प्रत्येक तुला कोणतं आवडतं काय कुणाला हे उद्गारवाचक वाक्य सुद्धा प्रश्नार्थक होऊ शकतं, कारण उद्गाराबरोबर त्यात प्रश्नही विचारलेला आहे. जसे की तू आज पुण्याला जाणार आहेस का, हा साधा प्रश्न, पण काय तू आज पुण्याला जाणार आहेस, हाही उद्गारवाचक प्रश्नार्थक वाक्य होऊ शकतं. अशा प्रकारे ज्या प्रश्नामध्ये, ज्या वाक्यामध्ये प्रश्न असतात त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात. ज्या वाक्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग आपल्या भावना कोणकोणत्या असतात बरं? भावना आपल्या असतात राग, द्वेष, हर्ष, है की नाही, त्याचबरोबर ईर्ष्या, कधी कधी दुःख, हो की नाही. ह्या सगळ्या ज्या भावना आहेत, ह्या भावना व्यक्त करताना आपण विशिष्ट असा शब्द उच्चारतो. त्या शब्दाला कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो, पण तो शब्द आपण उच्चार करत असतो.
मग असा शब्द जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळेस त्या वाक्यातून होणारं जे प्रकटीकरण असतं त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ एखादा मुलगा पडला तर आपण काय होतो, अरे रे रे बिचारा पडला, हो की नाही. ठेच लागली की लगेच आपण म्हणतो, ऐक ग पायाला खूप लागलं, हो की नाही. मग याच्यामध्ये ऐक ग, अरे रे, बाप रे, हाय हाय, हे की नाही. एखाद्याला जर जोराचा चटका बसला तर आपण लगेच बापरे म्हणतो. साप दिसला मोठा की बापरे किती मोठा साप. मग जेव्हा एखादं वाक्य पूर्ण वाक्य तयार करत असताना त्याच्या आधी उद्गार येतो आणि हे उद्गाराचे चिन्ह वापरलेलं असतं तेव्हा त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटल्या जातं. इथं आपण उदाहरण पाहिले, अरे रे केवढा मोठा खड्डा पडलाय. त्याचबरोबर काही वाक्य आपण अजून पाहूया. बापरे, केवढा मोठा साप. मग या प्रकारे आणखी अनेक उदाहरणं अनेक भावना आपण व्यक्त करत असतो. त्या भावना व्यक्त करण्यातून जे वाक्य तयार होतं त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटल्या जातं. अशा प्रकारचे वाक्य परीक्षेला येत असतात आपल्याला. त्याला 2 मार्क असतात. एका प्रश्नाला 2 मार्क. त्यानंतर वाक्याच्या अर्थावरून होणारा वाक्याचा जो प्रकार आहे तो म्हणजे होकारार्थी वाक्य. की कधी कधी भारताचा विजय झाला, मला आंबा खूप आवडतो, याच्यामध्ये होकार आहे. या वाक्यांमध्ये आपल्याला काय दिसतो, होकार. पाणी जपून वापरा. त्याचबरोबर मला गावाला जायला खूप आवडते. हे जी वाक्य आहेत या वाक्यांमध्ये होकार आहे. अशा प्रकारे होकारार्थी जे वाक्य असतात, ज्या वाक्यांमध्ये होकार असतो त्या वाक्यांना होकारार्थी असं म्हणतात. ज्या विधानात वाक्य होकार असतो त्याला आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो. होकारार्थी वाक्यालाच करणरूपी वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. या होकारार्थी वाक्याचं आपण होकारार्थी वाक्यानुसार नंतर वाक्याच्या अर्थानुसार होणारा जो प्रकार आहे त्या प्रकार तो म्हणजे नकारार्थी वाक्य. की ज्या वाक्यामध्ये नकार आहे, जसं आपण होकारार्थी वाक्यामध्ये पाहिलं की भारताचा विजय झाला, तसं नकारार्थी वाक्यामध्ये भारताचा पराजय झाला नाही. भारताचा पराजय झाला नाही म्हणजे त्याला ज्या भारताचा पराजय झाला नाही असा इथं नकारार्थी वाक्य आहे हे. त्याचबरोबर पाणी जपून वापरा हे जर होकारार्थी वाक्य असेल तर त्याचं नकारार्थी वाक्य करताना पाण्याची उधळपट्टी करू नका हे नकारार्थी वाक्य होते. मग ज्या वाक्यामध्ये होकार असतो, ज्या विधानात होकार असतो त्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात. तर ज्या विधानामध्ये नकार असतो त्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. आता परीक्षेमध्ये आपल्याला हे जे आपण वेगवेगळे वाक्यांचे प्रकार पाहिलेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. ह्या वाक्यांचं एकमेकांमध्ये रूपांतर करायला सुद्धा येतं. की होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा. मग हे रूपांतर करत असताना हा इथं आपला टॉपिक आहे पुढचा, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर. मग हे रूपांतर करताना ती मुलगी हुशार आहे हे होकारार्थी वाक्य आहे. ती मुलगी कशी आहे, हुशार आहे. जेव्हा होकारार्थीचं नकारार्थीमध्ये आपण रूपांतर करत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की अर्थामध्ये बदल होता कामा नये. अर्थ बदलता कामा नये, अर्थ तोच राहिला पाहिजे. जर ती मुलगी हुशार आहे हे होकारार्थी वाक्य आहे तर त्याचं नकारार्थी वाक्य ती, 'मुलगी, 'मठ्ठ, 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 'मुल
नाही. ती मुलगी हुशार आहे हे होकारार्थी वाक्य असेल तर त्याचं नकारार्थी वाक्य होतं ती मुलगी मठ्ठ नाही. म्हणजेच होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर करत असताना हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे आणि त्याचबरोबर आहे याचा नकारार्थी शब्द काय होतो नाही. पण अर्थामध्ये बदल होत नाही. ती मुलगी हुशार आहे म्हणजे ती मुलगी मठ्ठ नाही. अर्थ बदलला का नाही. वाक्याचा अर्थ बदलला नाही. म्हणजेच होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर करत असताना वाक्याच्या अर्थामध्ये बदल होता कामा नये. पुढचं आपलं वाक्य आहे मला लांब जायचे नव्हते. नकारार्थी वाक्य आहे याचं होकारार्थी करायचे. मला लांब जायचे नव्हते म्हणजेच मला कुठं राहायचं होतं. मला जवळ राहायचे होते. हे झाले होकारार्थी वाक्य. म्हणजेच अशा प्रकारे होकारार्थीचं नकारार्थी आणि नकारार्थीचं होकारार्थी मध्ये करताना अर्थ बदलता कामा नये. मला लांब जायचे नव्हते मग लांबचे विरुद्धार्थी शब्द जवळ आणि नव्हते हा नकारार्थी शब्द आहे त्याचा होकारार्थी नव्हते होते म्हणजेच मला जवळ राहायचे होते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर करताना जे विशेषण आहे त्या विशेषणाचा विरुद्ध शब्द वापरायचा आहे विरुद्धार्थी आणि क्रियापदाचं नकारात्मक रूप किंवा होकारात्मक रूप करून वाक्याचं होकारार्थी शब्दाचं नकारार्थी शब्दामध्ये रूपांतर करायचंय. जसं अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे हे होकारार्थी वाक्य आहे. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे हे होकारार्थी वाक्य असेल तर त्याचं नकारार्थी वाक्य काय होतं अमेरिका तसंच राहील. अमेरिका श्रीमंतच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे गरीब. अमेरिका गरीब राष्ट्र श्रीमंत राष्ट्र आहे आहेच्या विरुद्धार्थी नाही म्हणजे अमेरिका गरीब राष्ट्र नाही. आपण आणखी काही उदाहरणं घेऊया. पेन एकदम वर आहे का. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. हे होकारार्थी वाक्य आहे. या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करताना अमेरिका तसंच राहील. अमेरिका श्रीमंतच्या विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे गरीब राष्ट्र आणि आहेच्या नकारात्मक शब्द नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या नकारार्थीचं होकारार्थी रूपांतर करताना. त्याचबरोबर नेहमी खरे बोलावे. नेहमी कसं बोलावं खरे बोलावे. नेहमी खरे बोलावे हे होकारार्थी वाक्य आहे. याचं नकारार्थी करताना नेहमीच्या विरुद्धार्थी शब्द नेहमीच्या विरुद्धार्थी कधीही. कधीही खरेच्या विरुद्धार्थी खोटे. कधीही खोटे बोलू नये बरोबर. कधीही चालू पाहिजे होता. कधीही खोटे बोलू नये मध्ये मध्ये चालू ठेवायला पाहिजे होतं. अशा प्रकारे म्हणजे कधीही खोटे बोलू नये नकारार्थी वाक्य झालं म्हणजे त्याचं होतं नेहमी खरे बोलावे. अशा प्रकारे
होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर करताना आपल्याला विशेषण जे असेल त्या विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द आणि क्रियापदाचा नकारात्मक शब्द लिहायचं आणि होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर करायचे. त्यानंतर तू आता काही लहान नाही. पुढचं वाक्य तू आता काही लहान नाही, म्हणजेच तू आता कसा आहेस, मोठा आहेस. त्याचबरोबर ती मुलगी हुशार आहे. हे आपण आता वाक्य पाहिलं की ती मुलगी हुशार आहे, म्हणजे ती मुलगी मठ्ठ नाही. वरील आता मी आणखी काही वाक्य सांगते, त्या वाक्याचे तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा मनामध्ये त्याचे होकारार्थी शब्दाचे नकारार्थी शब्दामध्ये रूपांतर करायचे. मला जवळ जायचे होते. मला जवळ जायचे होते याच्यामध्ये मला तसाच राहील. जवळच्या विरुद्धार्थी शब्द लांब. मला लांब जायचे नव्हते. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे होकारार्थी वाक्य. याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना 500 रुपये ही देखील मोठीचे विरुद्धार्थी लहान रक्कम नाही. 500 रुपये ही देखील लहान रक्कम नाही. ही काही वाईट कल्पना नाही. पुढचे एक होकारार्थी वाक्य आहे, ही काही वाईट कल्पना नाही. म्हणजेच ही कल्पना कशी आहे, चांगली आहे. ही कल्पना चांगली आहे. सर्वांनी मोठ्यांचा आदर करावा. हे जे आपण सतत आपल्याला आज्ञार्थी वाक्य सांगितलं जातं की सर्वांनी मोठ्यांचा आदर करावा. मग आदरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, अनादर. म्हणजे सर्वांनी मोठ्यांचा अनादर करू नये. अनादर करू नये म्हणजेच काय करावा, आदर करावा. सर्वांनी मोठ्यांचा आदर करावा. तो जबाबदारीनं वागतो. तो जबाबदारीनं वागतो. हे होकारार्थी वाक्य आहे. याचा नकारार्थी वाक्य करताना तो बेजबाबदारपणे वागत नाही. हे आपण होकारार्थीचे नकारार्थीमध्ये रूपांतर पाहिलं. आपल्याला 8वीच्या पेपरमध्ये होकारार्थीचं नकारार्थी वाक्यात रूपांतरच आहे. पण समजा नकारार्थी वाक्य असेल आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करायचं असेल त्यावेळेस सुद्धा हीच पद्धत वापरायची. हे आम्हाला गैरसोयीचं आहे. हे आम्हाला गैरसोयीचं आहे. म्हणजे हे नकार झालं की सोयीचं नाहीये बुवा आम्हाला, हे गैरसोयीचं आहे. म्हणजेच हे आम्हाला कसं नाहीये, गैरसोय. याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होतो, सोय. हे आमच्या सोयीचं आहे. त्याला पुढे जाऊ देऊ नका. हा नकारार्थी शब्द, त्याला पुढे जाऊ देऊ नका. याचं नकारार्थीचं होकारार्थीमध्ये रूपांतर करताना पुढे जाऊ देऊ नका म्हणजेच काय करा, त्याला तेथेच थांबवा. अशा प्रकारे होकारार्थीचं नकारार्थीमध्ये आणि नकारार्थीचं होकारार्थीमध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण पाहिलं. त्याचबरोबर वाक्याच्या अर्थावरून होणारे वाक्याचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहिले. ते म्हणजे विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. हे वाक्याच्या अर्थावरून होणारे प्रकार. आता पुढचा प्रकार येतो आपल्या 8वीच्या स्कॉलरशिप मधल्या क्रियापदा वाक्याच्या प्रकारामध्ये. तर वाक्याचे प्रकार हे जसे वाक्याच्या अर्थावरून होतात तसेच वाक्याचे प्रकार हे क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा होत असतात. क्रियापदाच्या रूपावरून होणारे वाक्याचे सुद्धा 4 प्रकार आपल्याला पाहायचे. त्यामध्ये स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. हे 4 वाक्याचे प्रकार आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून होणारे पाहिजेत. म्हणजेच पहिले 4-5 प्रकार आपण पाहिले. आता हे 4 प्रकार. त्यामध्ये वाक्याच्या क्रियापदावरून होणारा पहिला प्रकार स्वार्थी वाक्य. स्वार्थी आपण शब्द कायम वापरतो की नाही. जो माणूस स्वतःचं सगळं पाहतो, स्वतःसाठी सगळं घेतो त्याला आपण स्वार्थी म्हणतो. पण इथे तो अर्थ लावायचा नाही. स्वार्थी अर्थ, स्वार्थी वाक्य आणि स्वार्थी अर्थ यात फरक आहे. स्वार्थी वाक्य म्हणजेच वाक्यातल्या क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम बाजारात गेला. राम बाजारात गेला. गेल्याची कृती झालेली आहे.
या तो गेला आहे हा काळ कळला आपल्याला, म्हणून याला म्हणायचे स्वार्थी वाक्य. मी आंबा खातो, आत्ता खातोय, मग आंबा खाण्याची क्रिया आता चालू आहे, म्हणजे त्याच्यातून खाण्याची क्रिया चालू आहे हा काळ कळतो. त्याचबरोबर दुसरं वाक्य, आजी बाजारात गेली, किंवा उद्या आषाढी एकादशी आहे, याच्यावरून आपल्याला काळ कळतो, काळाचा बोध होतो. त्यामुळे ज्या वाक्यातून काळाचा, नुसत्या काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी वाक्य असं म्हटल्या जातं. पुढचं आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश जर होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. नेहमी खरे बोलावे, त्याचबरोबर मोठ्यांचा मान राखावा, सर्वांशी प्रेमाने वागावे, अशा प्रकारे नेहमी खरे बोला, मोठ्यांचा मान राखावा, सर्वांशी प्रेमाने वागावे, अशा प्रकारे उपदेश केलेला आहे. किंवा देवा मला सद्बुद्धी दे, देवा मला सद्बुद्धी दे, अशा प्रकारे प्रार्थना केली आहे. किंवा सदा खुश राहा, सदा आनंदी राहा, अशा प्रकारचे जे काही आशीर्वाद असतात ते आशीर्वाद पर, उपदेश पर किंवा विनंती पर, की मला येऊ द्या ना तुमच्या बरोबर, ही जी विनंती आपण मोठ्या माणसांना करत असतो की मला थोडा वेळ टीव्ही पाहू द्या ना, मग हे जे वाक्य असतात त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आज्ञार्थी वाक्य म्हणजे तू हेच कर असं नुसती आज्ञा केलेली नसते. आज्ञार्थ हे लक्षात ठेवायचे की आपल्याला असं समज असतो की आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त आज्ञा केलेली असते, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त आज्ञा न करता विनंती, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश या प्रकारे या पाचही गोष्टींचा बोध त्यामध्ये होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटल्या जातं. जास्त स्क्रीन आता दोन प्रकार आपण आत्ताच पाहिले की क्रियापदाच्या रूपावरून होणाऱ्या दोन प्रकारामध्ये स्वार्थी वाक्य पाहिले की ज्यातून फक्त काळाचा बोध होतो, आज्ञार्थी वाक्यामधून विनंती, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश यांचा बोध होतो. आता क्रियापदाच्या रूपावरून होणाऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्यामध्ये वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी, त्याचबरोबर विधी म्हणजे काय तर कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा वाचते की विद्यार्थी वाक्य म्हणजे काय तर क्रियापदाच्या रूपावरून विधी, विधी म्हणजेच काय तर कर्तव्य, की विद्यार्थ्यांनी नेहमी स्वच्छ गणवेशात शाळेत यावं हे त्यांचं कर्तव्य आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, हे त्यांचं कर्तव्य आहे. इच्छा काय की माझा स्कॉलरशिप मध्ये पहिला नंबर यावा, ही त्याची इच्छा. त्याचबरोबर योग्यता आणि शक्यता या गोष्टींचा जिथे बोध होतो त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. चांगल्या लोकांचा संग धरावा, ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केली गेलेली आहे. त्याचबरोबर कर्तव्य आहे की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हे जसं म्हणतो आपण त्या पद्धतीने चांगल्या शक्यता ज्या आहेत त्या शक्यतांचा बोध ज्यामधून होतो त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हटलं जाते. त्यानंतर क्रियापदाच्या रूपावरून होणारा जो पुढचा प्रकार आहे त्याला म्हटलं जाते संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्यामध्ये की क्रियापदाच्या रूपावरून अमुक एक केलं तर तमुक होईल. जर पिझ्झा बर्गर खाल्ला नाही तर तब्येत चांगली राहील. गोळ्या औषधं घेतले तर आजारपण लवकर बरं होईल. म्हणजे हे केलं तर हे होईल असा बोध ज्या ठिकाणी होतो त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. जर परीक्षेत पहिला नंबर यावा असं वाटत असेल तर कमीत कमी 5-6 तास अभ्यास केला पाहिजे. जर मी चांगलं वागलो तर मला निश्चित बक्षीस मिळेल. अशा प्रकारे जर हे केलं तर, जर चांगला अभ्यास केला तर उत्तम यश मिळेल, अशा प्रकारचं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं असतं त्या ठिकाणी त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हटलं जाते. पाऊस पडला तर हवेत गारवा राहील. सध्या आता पावसाचं वातावरण आहे. उपवास असेल तर खिचडी खायला मिळेल, हो की नाही. उद्या सगळे खिचडी खाणार आहात ना, पण मग कधी जर तरच्या भाषेमध्ये संकेतार्थी जर उपवास असेल तर खिचडी खायला मिळेल. त्याचबरोबर लाईट गेली नाही तर मी मॅच बघेल. अशा प्रकारे ज्या वाक्यांमध्ये जर तर हा संकेत दिलेला असतो, अट असते, तेव्हा त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य असं म्हटल्या जातं. यानंतर आता हे जे आपण प्रकार पाहिले त्याला पुन्हा एकदा रिव्हिजन करूया या प्रकारांची, म्हणजे आपल्याला पुढे परत जायला. क्रियापद वाक्याचे होणारे प्रकार जे आहेत त्या वाक्यांच्या प्रकारामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य. त्याचबरोबर होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये होणारे रूपांतर आपण पाहिलं. त्याचबरोबर क्रियापदाच्या रूपावरून होणारे वाक्याचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहिले. त्यामध्ये स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. स्वार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. आज्ञार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यातून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना, उपदेश यांचा बोध होतो त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तर विद्यार्थी वाक्यामध्ये ज्या क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होतो त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. संकेतार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून अमुक अमुक केलं तर तमुक होईल अशी अट किंवा संकेत दिलेला असतो त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. हे आपण आता इथपर्यंत पाहिलं. आता मी काही वाक्य सांगते, ते वाक्य कुठल्या, थोडं चालू करता का? चालू करायचं का थोडा वेळ स्पीकर? नको, मग हा टॉपिक संपला म्हणजे त्यांना प्रश्न विचारायला लागतील ना मग पुढच्या टॉपिक साठी. सगळ्यावर एकदम प्रश्न विचारायचे का? माझा आवाज येतोय सगळ्यांना? आता हे आपण वाक्याचे प्रकार पाहिले. या वाक्याच्या प्रकारामध्ये वाक्याच्या अर्थावरून होणारे वाक्याचे प्रकार पाहिले. त्याचबरोबर त्या पदावरून होणारे वाक्याचे प्रकार पाहिले. आता मी विचारते, त्या वाक्यांचा केवढी उंच इमारत ही, हा वाक्याचा प्रकार कुठला आहे? केवढी उंच इमारत. उद्गारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य मॅडम. अगदी बरोबर. त्यानंतर वाक्य आहे कोणी माझी पोटात झोपेल का? प्रश्नार्थी वाक्य मॅडम. अगदी बरोबर. प्रश्नार्थी वाक्य.
विद्यार्थी आवाज वाक्य. येत नाही. विद्यार्थी वाक्य. मॅडम प्रश्न वाक्य. विद्यार्थी वाक्य. मॅडम प्रश्नाचं मॅडम आवाज येत नाही. वाक्य बरोबर. मॅडम आवाजच नाही तुमचा. प्रश्नच कळत नाहीये. आवाज येतोय माझा? मुलं लय नाही मॅडम बोलतात. आला अहो नाहीये. मॅडम मुलं लय बोलतात. काही मोठी बोलते त्यामुळे आवाज येत नाही. बापरे, गाडीत काय गर्दी आहे? तर मध्ये गाडीत बोलल्यामुळे आवाज येत नाही. काय गर्दी आहे? उद्गाराची वाक्य. प्रश्नाचं उद्गाराची वाक्य. पुढे सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी वाक्य. सांगितलेल्या प्रश्न समजून सांगा ना. ची उत्तरे पटकन द्या. वाक्य बरोबर. वाक्य मॅडम. मॅडम संकेतार्थी वाक्य परत सांगा. ही दररोज 10 सूर्यनमस्कार. विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य बरोबर. मॅडम विद्यार्थी विद्यार्थी वाक्य परत समजून सांगा. वाक्य परत संकेतार्थी तर मी जर आईला अजून येऊ दिले सांगा. ठीक वाक्य तुम्हाला येऊ ठीक वाक्य परत सांगा. संकेत वाक्य परत मॅडम सांगा. आवाजच येत नाही. संकेतार्थी तुम्हाला वाक्य नाही आले. नक्कीच येईल. संकेतार्थी वाक्य आपण सांगता नाही आले. परत सांगा. संकेतार्थी वाक्य आजीने लाडू परत सांगा. बनवले. मॅडम आवाज संकेतार्थी वाक्य परत आईने मला येऊ दिले तर मी येईल. संकेतार्थी वाक्य परत सांगा. संकेतार्थी वाक्य परत सांगा. संकेतार्थी वाक्य परत सांगायची मागणी आहे. संकेतार्थी वाक्य म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर तमुक होईल अशी अट जेव्हा वाक्यामध्ये दिलेली असते, या अटी किंवा संकेत दिला असेल, जर तू अभ्यास केला तर परीक्षेत पास होशील, जर तू हा डोस घेतलास, औषधं घेतलेस तरच तुला बरं वाटेल, किंवा जर व्यायाम केला तरच तब्येत सुदृढ राहील, अशा प्रकारे जर तरची अट ज्या ठिकाणी घातलेली असते किंवा संकेत दिलेला असतो, तू जर अभ्यास केला नाहीस तर नक्कीच नापास होशील, असा संकेत ज्या ठिकाणी दिला असतो त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हटल्या जातं. संकेत म्हणजे दिलेलं असतं की आपण रस्त्याने पाहतो की मध्ये पुढे वळणाचा रस्ता आहे, गाडी शांततेत चालवा, नाहीतर काय होणार, ऍक्सिडेंट किंवा अपघात होण्याची शक्यता आहे, असा संकेत ज्या ठिकाणी दिला असतो त्याला संकेतार्थी वाक्य असं म्हटल्या जातं. आता आपण पुढच्या वाक्याच्या प्रकाराकडे जाणार आहोत. तो पुढचा वाक्याचा प्रकार म्हणजे एखाद्या दिलेल्या वाक्यामध्ये किती विधानं आहेत. आता आपण मगाशी पाहिलं की होकारार्थी, नकारार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी, स्वार्थी, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, हे जे वाक्य होते हे एकच विधानी वाक्य होते, याच्यामध्ये एकच विधान होतं. पण आता पुढे जे आपल्याला हे 3 वाक्याचे प्रकार, जो मेन टॉपिक आहे आपला, आपण आपल्या मेन टॉपिक कडे आता चाललेलो आहोत की केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य, याच्यावर परीक्षेमध्ये 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. पण हे 3ही या वरच्या सगळ्या वाक्यांवर आधारित आहेत. तेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये, दिलेल्या विधानामध्ये, दिलेल्या वाक्यात किती विधानं आहेत, एक विधान, किती विधान, एक विधान पूर्ण होण्यासाठी कर्ता, कर्म, क्रियापद, कमीत कमी कर्ता आणि क्रियापद तरी असावं लागतं, तर ते विधान पूर्ण होतं. मग अशा प्रकारे एका वाक्यामध्ये किती विधानं आहेत, त्या विधानावरून वाक्याचे प्रकार पडतात. त्यात केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे 3 वाक्य आहेत. त्यामध्ये मी इथं 3 वाक्य लिहिते. बाहेर पाऊस पडत आहे. पावसामुळे लाईट गेली. आणि तिसरं वाक्य,
पाऊस आला म्हणून मी भजी खाल्ली. सोपं घेऊया की नाही. खाल्ली घ्या किंवा खाल्ली घ्या, भजी खाल्ली. आता इथं बाहेर पाऊस पडत आहे, या वाक्यामध्ये एकच विधान आहे. बाहेर पाऊस पडत आहे याच्यात एकच विधान आहे की बाहेर पाऊस पडतोय. इथे काय आहे? इथं दोन आहेत, पाऊस आणि लाईट गेली, हे दोन विधान आहेत. पण हे दोन विधान एकमेकांना आहेत. पाऊस पडल्यामुळे लाईट गेली, तशीच लाईट गेलेली नाही. म्हणजे पुढचं जे वाक्य आहे, पुढचं जे विधान आहे, हे विधान पहिल्या विधानावर अवलंबून आहे. ते मुळे या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. पावसामुळे लाईट गेली, मुळे म्हणजे पुढचं विधान हे पहिल्या विधानावर अवलंबून आहे. त्याच प्रकारे खाली पाऊस आला, मी भजी खाल्ली. बरोबर की नाही. पाऊस आला हे एक विधान आहे आणि मी भजी खाल्ली हे एक विधान आहे. हे दोन्ही विधान म्हणून या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. पण पाऊस आला आणि मी भजी खाल्ली याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. दोन्ही स्वतंत्र वाक्य आहेत, ते म्हणून या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. तेव्हा अशा प्रकारे जेव्हा वाक्यांमध्ये केवळ फक्त एकच विधान असतं, दोन विधानं असून पण ते एकमेकांवर अवलंबून आहेत आणि दोन्ही विधानं स्वतंत्र आहेत, यावरून केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे वाक्यांचे प्रकार पडतात. ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. केवळ वाक्य हा 2 मार्काला प्रश्न असतो आपल्या परीक्षेमध्ये. प्रश्नार्थकही असू शकतो, उद्गारार्थी वाक्य असू शकतं किंवा कुठल्याही वरच्या प्रकारचं वाक्य असू शकतं. पण ते मग केवळ प्रयोगी आहे की मिश्र आहे की संयुक्त आहे हे आपल्याला ओळखावं लागतं. त्यामध्ये केवळ वाक्य जे आहे, केवळ वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. ज्या वाक्यात केवळ एकच विधेय आणि एकच उद्देश असतो त्या वाक्याला केवळ वाक्य असे म्हणतात. तर आता प्रश्न निर्माण होतो की उद्देश म्हणजे काय. कारण मराठीचं जे व्याकरण आहे, मग ते क्रियात्मक व्याकरण असो किंवा प्रायोगिक व्याकरण असो, कुठल्याही व्याकरण असलं तर ते व्याकरण एकमेकांवर अवलंबून आहे. पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी आणि दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी असतो. तेव्हा जर एकच उद्देश आणि एकच विधान जेव्हा आपण म्हणतो तेव्हा उद्देश म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर उद्देश म्हणजे ज्याच्या विषयी आपण बोलतो, म्हणजेच वाक्यातला कर्ता कोण आहे त्या कर्ता म्हणजे वाक्याचा उद्देश असतो. तर वाक्याचा विधेय म्हणजे ज्याच्या विषयी आपण बोलतो तो कर्ता, आणि जो कर्ता आहे त्या कर्तेविषयी जे काही बोलतो त्याला विधेय असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात क्रियापद. कर्त्याविषयी जे जे काही लिहिलं जातं, जे जे काही बोललं जातं त्याला विधेय असं म्हटलं जातं. म्हणजेच उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. कर्त्याबद्दल जे जे काही बोललं जातं वाक्यामध्ये त्याला विधेय असं म्हटलं जातं. म्हणजेच वाक्यातल्या उद्देशावरून आणि विधेयावरून केवळ वाक्य हा प्रकार पडतो. एकच कर्ता आणि एकच क्रियापद, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असणाऱ्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हटल्या जातं. साधं वाक्य, साधं वाक्य जे असतं ते साध्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हटलं जातंय. त्याच्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतो, एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतो. उदाहरणार्थ, अजय दररोज अभ्यास करतो. अजय दररोज अभ्यास करतो. सीता वनवासाला गेली. किंवा सुधा खूप छान गाते. मी पुण्याला जाणार. आजी देवपूजा करते. तसा भित्रा आहे. हे जी 5 वाक्य आता आपण इथं पाहिली याच्यामध्ये अजय हा वाक्याचा कर्ता आहे. तो करतो, अभ्यास करतो. हे एकच त्याच्याविषयी माहिती सांगितली, अभ्यास करतो म्हणजे एकच कर्ता एकच क्रियापद, म्हणजे कर्त्याविषयी एकच माहिती सांगितलेली असते तेव्हा ते केवळ वाक्य असतं. सुधा छान गाते, एकच कर्ता आहे सुधा गाते. इथं सुधा आणि राधा छान गाते असतं तर ते केवळ वाक्य झालं नसतं. कारण सुधा
आणि राधा दोन्ही आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. त्यामुळे जेव्हा वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं तेव्हा त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात. इथे मी पुण्याला जाणार, मी पुण्याला जाणार, मी हा कर्ता आहे, जाणार हे क्रियापद आहे. मी पुण्याला जाणार एकच कर्ता एकच क्रियापद. आजी देवपूजा करते, यामध्ये आजी हा कर्ता आहे, देवपूजा करते ही आजीविषयीची माहिती, कर्तेविषयीची माहिती एकच सांगितलेली आहे. आजी देवपूजा व स्वयंपाक पण करते असं जरी असलं असतं तरी ते केवल वाक्य असलं नसतं. जेव्हा एकच कर्ता आणि एकच विधेय एकच उद्देश असतो त्यावेळेस ते केवल वाक्य असते. ससा भित्रा प्राणी आहे, याच्यामध्ये ससा हा कर्ता आहे आणि प्राणी भित्रा प्राणी आहे हे एकच क्रियापद आहे. म्हणजे एकच उद्देश जे आपल्याला सांगितले केवल वाक्याचे विशेषच आहे की ज्याच्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असते त्याला केवल वाक्य असं म्हटलं जाते. याची आपण इतर उदाहरणं पाहू शकतो की मी स्कॉलरशिपचा अभ्यास करतो. मग आता आपण फक्त स्कॉलरशिपचा अभ्यास करतो का? जर तुम्ही घेतलं मी शाळेचा आणि स्कॉलरशिपचाही अभ्यास करतो. ही आणि शाळेचा हे जे शब्द आले स्कॉलरशिपचा आणि ही हे दोन्ही शब्द आले तर ते उभयान्वयी अव्यय आले. त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय जेव्हा वाक्यांमध्ये येतात तेव्हा वाक्याचा प्रकार बदलतो. म्हणजेच वाक्यामध्ये एकच उद्देश असेल एकच विधेय असेल तेव्हा ते केवल वाक्य असतं हे लक्षात ठेवायचंय. एकच कर्ता असावं आणि एकच क्रियापद असावं. बाहेर पाऊस पडतो, जर बाहेर पाऊस पडतोय बाहेर विजांच्या गडगडाट आणि पावसांच्या सरी चालू आहेत असं आणि घातलं की ते बदललं जातं, वाक्याचा प्रकार बदलतो. त्याचबरोबर जर पुढचं आपण दुसरं वाक्य घ्यायचं म्हटलं तर वही पेन पुस्तकं यासह मी दप्तर भरलं. आता वही पेन पुस्तकं आणि घातलं मध्ये वही व पेन व पुस्तकं यासह मी दप्तर भरलं. हे तर ह्या वाक्याला केवल वाक्य म्हणता येणार नाही. केवल वाक्यामध्ये एकच कर्ता असावा आणि एकच क्रियापद असावं. माझ्या मते हे समजलं असेल केवल वाक्य. खरी गंमत आहे पुढे मिश्र वाक्यांमध्ये. इथे खूप गल्लत होती आपली मिश्र वाक्यामध्ये आणि संयुक्त वाक्यामध्ये. संयुक्त वाक्यही आपण पाहणार आहोत आणि मिश्र वाक्यही आपण पाहणार आहोत. आता वाक्यातल्या विधानावरून होणारे वाक्याचे प्रकार आपण पाहतो की किती विधानं आहेत. एकच विधान असेल तर केवल वाक्य. आता दोन केवल वाक्य एकत्र केले, दोन वाक्य एकत्र असून दोन केवल वाक्य एकत्र असून एक वाक्य प्रधान आणि एक वाक्य गौण. आता प्रधान म्हणजे काय आणि गौण म्हणजे काय हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. जसं केवल वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय हे दोन नवीन शब्द नव्हे, जुने शब्द पण मागच्या व्याकरणातले शब्द आपल्याला आले होते. त्याच प्रकारे इथं प्रधान आणि गौण. प्रधान म्हणजे मुख्य, प्रधान म्हणजे काय मुख्य, आणि गौण म्हणजे त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे की त्याला जास्त महत्व नाही ते दुसऱ्यावर अवलंबून ते गौण वाक्य. एक वाक्य प्रधान आणि एक वाक्य गौण असून त्यांना उभयान्वयी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून तयार केले जाते. आता मिश्र वाक्य हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून तयार केले जाते. पुन्हा प्रश्न आपल्याला पडेल की आत्ताच मॅडमने सांगितलं की प्रधान वाक्य आणि गौण वाक्य म्हणजे हा एक नवीन शब्द याच्यात आला की प्रधान म्हणजे मुख्य वाक्य, दुसरं म्हणजे त्याचं उपवाक्य की ते दुसऱ्यावर अवलंबून प्रधान आणि गौण. त्याच प्रकारे आता पुढे शब्द आलाय की गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडून तयार केलेले असतात. आपण सुरुवातीला जेव्हा आपण मराठी शिकायला सुरुवात करतो तेव्हा शब्दांच्या जाती पाहतो. शब्दांच्या जातीमध्ये शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? 8 जाती आहेत. शब्दांच्या त्यातल्या 4 विकारी 4 अविकारी. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या विकारी, तर शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि उद्गारवाची हे जे आहेत हे अविकारी. मग याच्यामध्ये जे काही उभयान्वयी अव्यय आहे या उभयान्वयी अव्यय आपण सुरुवातीलाच अभ्यासलेला आहे की उभयान्वयी अव्यय म्हणजे काय. तर दोन शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द असतो उभय अन्वय. उभय म्हणजे दोन जण, दोन जणांचं अन्वय, दोन जणांचं एकत्रीकरण करण्यासाठी जो शब्द वापरलेला असतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग ह्या उभयान्वयी अव्ययाचे पण प्रकार आहेत तेही
आपण अभ्यासलेत, चौथीला माझ्या मते 5वीच्या स्कॉलरशिपलाच आपण अभ्यासलेत आणि आपल्या 8वीच्या स्कॉलरशिपच्या सुरुवातीचाच टॉपिक आहे की उभयान्वयी अव्ययांचे प्रकार. त्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि प्रधानत्व सूचक. हे उभयान्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार आहेत. मग त्या 2 मुख्य प्रकारांचे पुन्हा 4 प्रकार आहेत, तेही आपल्याला अभ्यासायचे. मिश्र वाक्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले 2 वाक्य असतात. त्यात गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणते ते आपल्याला इथं पाहिजेत. ते म्हणजे की, म्हणून, ये, कारण, कै, का. त्याचबरोबर म्हणून, सबब, यास्तव, कारण की आणि जर, तर, जरी, तरी, म्हणजे की, तर. हे जे आहेत हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. ते त्यांच्या वापरायच्या स्वरूपावरून त्याचे प्रकार पडतात. त्यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांमध्ये स्वरूप बोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. स्वरूप सांगितलं जातं. स्वरूपामध्ये 1 रुपया म्हणजे त्याचं स्वरूप सांगतोय तो. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता इथं 1 रुपया हे एक वाक्य आहे आणि 100 पैसे हे एक वाक्य आहे. पण 1 रुपया हे एक वाक्य आहे आणि 100 पैसे एक वाक्य. पण 100 पैसे हे 1 रुपयावर अवलंबून आहे. याचं स्वरूप हे सांगतंय म्हणजे एकमेकांशिवाय ते पूर्ण नाहीत. मिश्र वाक्यांमध्ये दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात. ते पूर्ण होत नाही, स्वतंत्र नसतात. ते एकमेकांवर जिथे अवलंबून असतात तेव्हा ते मिश्र असतात. एकमेकांमध्ये मिसळ असते. पहिल्याचं उत्तर दुसऱ्यामध्ये असतं किंवा दुसऱ्याचा प्रश्न पहिल्यामध्ये असतो. तेव्हा 1 रुपया म्हणजे 100 पैसे म्हणजे या उभयान्वयी अव्ययाने गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडलेलं आहे. म्हणजे या गौणत्व सूचक उभयान्वयाने अव्ययाने हे जोडलेलं आहे. आता इथं आहे तो म्हणाला. हे एक वाक्य आहे. काय म्हणाला? मला पश्चाताप झाला. हे एक वाक्य आहे. तो म्हणाला मला पश्चाताप झाला. हे 2 वेगवेगळी वाक्य आहेत. पण नुसताच पश्चाताप झाला किंवा तो म्हणाला जर घेतलं तर त्याचा आपल्याला अर्थबोध होत नाही. तो म्हणाला की मला पश्चाताप झाला. हे की या शब्दाने हे दोन्ही वाक्य जोडलेत. त्यामुळे त्यांना विशिष्ट असा अर्थ प्राप्त झालाय. एकमेकांवर आधारित, एकमेकांवर अवलंबून असणारे जे वाक्य आहेत त्यांना मिश्र वाक्य असे म्हणतात. आणि ते मिश्र वाक्य म्हणजे की, म्हणून. तू ये, तू आलास म्हणून मी तुझ्याशी बोललो. तू आलास म्हणून मी तुझ्याशी बोललो. यामध्ये म्हणून हा जो शब्द आहे हा सुद्धा स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय आहे. त्याने तो जोडलेला आहे. त्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. मिश्र वाक्य हे स्वतंत्र वाक्य नसतं. मिश्र वाक्य हे एकमेकांवर, पहिल्या वाक्यावर दुसरं वाक्य, पहिलं केवळ प्रयोगी पहिलं केवळ वाक्य दुसऱ्या केवळ वाक्यावर अवलंबून असतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक कारणबोधक उभयान्वयी अव्यय. यामध्ये जेव्हा आपण बोलतो की भारत जिंकला कारण की ते चांगलं खेळले, हो की नाही, कारण की त्यांनी सराव चांगला केला, मी स्कॉलरशिप मध्ये पहिला आलो, कारण की मी खूप प्रश्नसंच सोडवले. मग कारण की तो म्हणाला की मी हरलो. या वाक्यामध्ये की मी, तो म्हणाला हे एक वाक्य आहे, मी हरलो हे एक वाक्य आहे. पण मी हरलो हे तो म्हणाला. मी हरलो हे कोण म्हणाला? तो म्हणाला. तो म्हणाला म्हणून त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. त्यानंतर त्याने राजीनामा दिला.
त्याने राजीनामा दिला कारण त्याचे मालकाशी पटत नव्हते. त्यांनी राजीनामा दिला हे एक वाक्य आहे, स्वतंत्र विधान आहे. त्याचे मालकाशी पटत नव्हते हे एक स्वतंत्र विधान आहे. हे दोन्हीही स्वतंत्र विधान आहेत, पण दोन्ही स्वतंत्र विधानं एकमेकांवर अवलंबून असून ते कारण या उभयान्वयी अव्ययाने गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले गेलेले आहेत. त्याने राजीनामा दिला कारण त्याचे मालकाशी पटत नव्हते. पुढचा जो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे तो म्हणजे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. त्या उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये म्हणून, सबब, यास्तव, कारण की या उभयान्वयी अव्ययाने दोन विधानं जोडलेली असतात. जसं तब्येत चांगली राहावी म्हणून सल्ला घ्यायला आलो. काय चांगली राहावी? तब्येत चांगली राहावी म्हणून सल्ला घ्यायला आलो. इथं दोन विधानं आहेत. तब्येत चांगली राहावी हे एक विधान आहे, सल्ला घ्यायला आलो हे एक विधान आहे. पण नुसतं तब्येत चांगली राहिली म्हणून जरी घेतलं तरी त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. सल्ला घ्यायला आलो, का घ्यायला आलो सल्ला? हे सबब, उद्देश काय तो ज्या वाक्यातून समजतो आणि ते दोन वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो उभयान्वयी अव्यय तो म्हणजे म्हणून. दोन वाक्य जोडण्यासाठी, दोन विधेय जोडण्यासाठी म्हणून हा इथे उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे. हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत म्हणून याला मिश्र वाक्य असे म्हणायचे. त्यानंतर मला दवाखान्यात जावे लागले. का तुम्ही जॉब करताय का दवाखान्यामध्ये? तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्ही नर्स आहात का? की आईचं दुखतंय? कारण की माझ्या पायाला जखम झाली. कारण जे आहे ते कारण ज्याच्यामध्ये सांगितलं जातं ते म्हणजे दोन्ही हे एक विधान, मला दवाखान्यात जावे लागले आणि माझ्या पायाला जखम झाली हे एक कारण की या उभयान्वयी अव्ययाने हे जोडले गेलं. इथं उद्देश सांगितलाय दवाखान्यात जाण्याचा, त्याला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. यास्तव हे की नाही, मी तुझ्यास्तव गाडी चालवत आलो. हो की नाही, तुझ्यास्तव गाडी चालवत आलो. यास्तव जर शब्द आला, या यास्तव या शब्दाने हा उद्देशबोधक शब्द उभयान्वयी अव्यय वापरला गेलाय. पुढचं म्हणजे संकेत बोधक. संकेत दिलाय वाक्यामध्ये. जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर हे आपण वरतीच पाहिले स्वार्थी वाक्यामध्ये. इथं सुद्धा जर संकेत दिलेला असेल, जर शाळेला सुट्टी असेल तर मी तुझ्याकडे येईल, असाच तुझ्याकडे येणार नाही. म्हणजेच इथं पण दोन विधान आहेत. या दोन विधानांमध्ये जर शाळेत सुट्टी मिळाली मी तुझ्याकडे येईल हे दोन्ही वेगवेगळी विधानं आहेत. पण ही दोन वेगवेगळी विधानं तर या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत. त्याचप्रकारे जरी त्याला समजून सांगितले हे एक विधान आहे, त्यांनी ऐकले नाही. जर या उभयान्वयी अव्ययाने ते जोडलंच नाही तर या दोघांना काहीही अर्थ प्राप्त होणार नाही. त्याला समजून सांगितलं, त्याने ऐकलंच नाही. म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून जेव्हा असतं आणि ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतं तेव्हा त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. पुढे तू माझ्याकडे आलास की मी येईल. इथे सुद्धा दोन वाक्य आहेत, दोन विधेय आहेत, केवळ वाक्य आहेत दोन. तू तुझ्याकडे आलास, सॉरी तर मी तू माझ्याकडे आलास की मी येईल. या ठिकाणी येईन, पण कधी येईल? जेव्हा तू माझ्याकडे येशील तेव्हा. की या उभयान्वयी अव्ययाने हे वाक्य दोन्ही जोडलेले आहेत. प्रयत्न केलास तर फायदा होईल. प्रयत्न करायचा आहे हा एक वाक्य आहे, फायदा होईल हे एक वाक्य आहे. दोन्ही सेपरेट वाक्य आहेत पण ते तर या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. अशा प्रकारे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांमध्ये आपण चार प्रकार पाहिलेत की स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक. म्हणजे ज्या ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचं स्वरूप सांगायचं असतं त्यावेळेस की समजा पद्मभूषण म्हणा किंवा पद्मविभूषण म्हणजे काय, म्हणजे हा शब्द जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस या प्रकारचं स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक किंवा
संकेत बोधक जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर, यास्तव, सबब, कारण की, हे लक्षात ठेवायचं मी. कारण की, म्हणजे, की, म्हणून, ये, हे असे शब्द, असे उभयनिव्य ज्या ठिकाणी जोडून वाक्य तयार केलं जातं, जे मिश्र वाक्य स्वतंत्र नसून एकमेकांवर अवलंबून असतं. पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं किंवा दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर जेव्हा अवलंबून असतं तेव्हा त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. एका मिश्र वाक्यामध्ये दोन केवळ वाक्य असतात आणि अर्थाच्या दृष्टीने ते स्वतंत्र नसून एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणून, म्हणजे, कारण, जर, तर, जेव्हा, तेव्हा, कारण की, यास्तव यासारख्या गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाने ते जोडलेली असतात. आपण आज काही उदाहरणं पाहूया आणि जे काही पुढचा प्रकार आहे संयुक्त वाक्य ते आपण उद्या घेणार आहोत. आजचे बरेच प्रकार झालेत आपले, की अर्थावरून होणारे वाक्याचे प्रकार, क्रियापदाच्या रूपावरून होणारे वाक्याचे प्रकार, त्याचबरोबर एका वाक्यामध्ये किती विधानं आहेत या विधानावरून होणारे वाक्याचे प्रकार हे आपण पाहिलेत. त्यातलं आपण आज केवळ वाक्य पाहिले आणि मिश्र वाक्य पण घेतले. मिश्र वाक्यामध्ये ज्या वाक्य गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाने जोडलेले असते, जे वाक्य स्वतंत्र नसून एकमेकांवर अवलंबून असतं त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरण पाहायचं म्हटलं तर राम पोलीस झाला, राम पोलीस झाला कारण त्याने खूप अभ्यास केला. आता इथे कारण या उभयन्वयी अव्ययाने हे दोन वाक्य जोडलेत. राम पोलीस झाला, त्याने खूप अभ्यास केला. अभ्यास केला म्हणून तो पोलीस झाला, हे एकमेकांवर अवलंबून आहे म्हणून त्याला मिश्र वाक्य असं म्हणायचंय. आमंत्रण आले की मी येईन, इथेही दोन वाक्य आहेत. हे एक वाक्य, हे एक वाक्य. आमंत्रण आलं, हे एक वाक्य केवळ वाक्य झालंय आणि मी येईन कारण याच्यात उद्देशही आहे आणि क्रियापदही आहे, विधेयही आहे. उद्देश आहे, विधेय आहे, हे दोन्ही जोडण्यासाठी उभयन्वयी अव्यय की वापरलाय. जर प्रयत्न केले तर यश मिळेल. इथं हे एक सेपरेट वाक्य आहे, हे एक सेपरेट वाक्य आहे. जर प्रयत्न केले तर यश मिळेल. यश कधी मिळेल? प्रयत्न केले तर मिळेल. म्हणजे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. इथे कारण, इथं की, इथे तर, या उभयन्वयी अव्ययाने ते जोडले गेलेत. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला, इथे दशरथ एक राजा होऊन गेला. याचा कुठलाच अर्थबोध होत नाही एका फक्त दोन्ही सुट्ट्या सुट्ट्या वाक्यांनी. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला, इथे म्हणून या उभयन्वयी अव्ययाने हा मिश्र वाक्य जोडले गेले. त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. बढती मिळाली हे एक विधेय आहे, विधेय, आणि चोख कामगिरी बजावली हे एक विधेय आहे. याच्यामध्ये दोन्हीही एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली आणि चोख कामगिरी बजावल्यामुळे त्याला बढती मिळाली कारण या उभयन्वयी अव्ययाने ते जोडले. लोकमान्य टिळक म्हणाले, मग आता काय म्हणाले? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हो की नाही? पण लोकमान्य टिळक म्हणाले स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणत नाही, तर लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे दोन्ही वाक्य म्हणाले की या गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाने जोडलेत. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईला गेला. चांगला औषधोपचार लाभण्यासाठी लाभावा हा एक वाक्य आहे, तर तो मुंबईला गेला हे एक वाक्य आहे. हे दोन्ही वाक्य म्हणून या शब्दाने या उभयन्वयी अव्ययाने जोडलेली आहेत आणि मगच त्याला अर्थ प्राप्त झाला. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईला गेला. आज सगळ्यांनी याची रिव्हिजन करायची आहे. थोडी घरी वाचा ते सगळं पुस्तकांमधलं, उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. बाकीचे संयुक्त वाक्य आपण उद्या पाहणार आहोत. काही प्रश्न आहेत का तुम्हाला या संदर्भात? काही प्रश्न असतील तर विचारा. मॅडम विकारी सांगा ना, विकारी वाक्य. विकारी वाक्य सांगायचे. विकारी वाक्याचा प्रकार मॅडम नाहीये. विकारी हे मॅडम स्वार्थी वाक्य सांगा ना. जाती आहेत ना, शब्दांच्या जातीमध्ये सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे चार विकारी अव्यय. मॅडम स्वार्थी वाक्य म्हणजे काय? आवाज नीट येत नाही. आवाज. मॅडम स्वार्थी वाक्य म्हणजे काय? मॅडम स्वार्थी
स्वार्थी वाक्य म्हणजे स्वार्थी वाक्यामध्ये फक्त काळ होतो त्याच्या क्रियापदावर. स्वार्थी वाक्य म्हणजे काय सांगा? हो सांगते मी. स्वार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो. तो पुण्याला जाणार आहे, बाहेर पाऊस पडत आहे, मी जेवण करत आहे, याच्यातून कृती कळते, काळ कळतो की पुण्याला जाणार आहे म्हणजे उद्या जाणार, तो भविष्यकाळ. बाहेर पाऊस पडत आहे, मी आंबा खाल्ला, भूतकाळ. मग याच्यावरून जर काळाचा बोध होतो, ज्या क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. पुढचा प्रश्न. वाचले सांगा पुन्हा. कोणतं वाक्य? मॅम डाऊट क्लिअर झाला. आवाज येत नाहीये. बाकीचा आता उद्या एकच जण बोलत जा, बाकीचा आपण उद्या. ओके चलो. हो मॅम. खूप छान. थँक्स. ओके बाय.